पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. सर्व जग देवाचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तरी देवानी एक विशेष जगात देशाला आपलं म्हणून स्वीकार केला. ते आहे इस्रायल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये मुलगा आहे, त्याचं नाव कानान म्हणून आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने निवडलेले जे देश आहे त्या देशाचं नाव आहे कानान. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, हे देवाने निवडलेले जे देश आहे त्याविषयी देवाचे एक आपुलकी आहे. कारण देवानेच निवडलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने त्यांना का निवडले याविषयी देवानेच उत्तर दिलेलं आहे जुन्या करारामध्ये. हालेलुया. देवाने त्यांना त्यांच्याविषयी बोललेली गोष्ट असे आहे. हालेलुया. मी तुम्हाला निवडलो कारण तुम्ही जगामध्ये सर्वात छोटा आहे. हालेलुया. सर्वांनी त्याग केलेले लोकांपैकी आहे. तुम्हाला आधार नाही अशा तुम्ही लोक आहात. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रभू परमेश्वराची इच्छा आहे माझी लेकरं माझी वाणी ऐकावं. प्रेज द लॉर्ड. मला शोधावं, निरंतर माझ्या भजनीस लागावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने परमेश्वराच्या लेकरांना निवडायचं कारण आपल्यामध्ये काहीतरी चांगुलपणा आहे म्हणून नाही. प्रेज द लॉर्ड. आपण सुंदर आहोत म्हणून नाही, आपल्याकडे ताकद आहे म्हणून नाही. उलट परमेश्वराने आपल्याला निवडलं कारण आपण कमजोर आहोत म्हणून देवाला माहिती आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्या कमजोरीमध्ये आपल्याला ओळखून घेणारा आहे आपला परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, तुमच्या प्रत्येकाचं घर आशीर्वादित करण्यासाठी असलेले एक सुंदर वाक्य आहे. आज आपण ऐकलेल्या स्तोत्र 85चा पहिले आणि दुसरा वाक्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करून स्तोत्र 85 परत एकदा आपण मनापासून बोलू. स्तोत्र 85 मध्ये पहिले वाचन. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस. तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहे. तू हालेलुया हालेलुया हालेलुया. हात खाली करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोक जीवनामध्ये काही चुका केली, चुकामध्ये सापडले नंतर ते लोक परत परत देवाला आठवण करून देत होते अशी एक गोष्ट आहे. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचा आणि देवाच्या लेकरांचा करार आहे. प्रेज द लॉर्ड. करार कोणाकोणामध्ये होत आहे?
पार्टी ए आणि पार्टी बी मध्ये करार होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने जेव्हा करार करायला आले, पार्टी ए आहे परमेश्वर, हालेलुया, तेव्हा पार्टी बी झोपलेले होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून थोडाफार हे करार वन साइडेड करार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वन साइडेड करार मध्ये विशेष काय अर्थ नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या बाजूने देवाने सांगितलं, मी आज तुमच्या बरोबर करार करताय, तुम्ही माझाच आहे, मी तुमचा देव असणार, तुम्ही माझे लेकर असणार, तुम्ही माझा प्रजा असणार. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लेकरांनी पण करारामध्ये इकडे तिकडे सही केलेलं आहे. हालेलुया. तरी काही वेळी ते झोपलेले होते. परम पवित्र संस्काराला हालेलुया. म्हणून जेव्हा कधी चुकांमध्ये सापडलेला आहे, देवाची लेकर देवाला आठवण करून द्यायचं. हालेलुया. माहिती आहे ना, आम्ही तुझा आहोत म्हणून. हालेलुया. तू आमच्या देशाला निवडलेला आहे म्हणून आठवणीत आहे ना. हालेलुया. कधी कधी आठवण करून देणार. याकोबाचा आठवण देवा. हालेलुया. याकोब म्हणजे कोण आहे? परमेश्वराचे निवडलेले लेकरू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांचा वापर आम्हाला दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये जर कोणतरी याकोबाचं नाव घेतलं तर लगेच देवाच्या हृदयातील सर्व राग, सर्व थांबलं व्हायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवा करारामध्ये त्यापेक्षा बेस्ट एक याकोब आहे. तो कोण असेल? पुत्र येशू. प्रेज द लॉर्ड. ज्याने सगळ्यांसाठी त्याग केलेला आहे, बलिदान केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये याकोबाकडे बघा म्हणून बोलतो, तीच प्रार्थना आहे तुम्ही दर दिवशी 3 वाजता करणारी प्रार्थना. हालेलुया. 3 वाजता आपण काय बोलतो? ते प्रार्थना कसे आहे? 10 वेळी काय बोलतो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आबा विद्याला आपण हाक मारून सांगत आहे. हालेलुया. तुझ्या पुत्राकडे बघ आणि आम्हावर. पुत्राच्या दुःख सहनाकडे बघ आणि आम्हावर दया कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. जुन्या करारामध्ये अशा अनेक वेळ झालेला आहे. मोशेकडे बघितलं, देवानी 6 लाख लोकांच्यावर दया केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक संदेश त्यांच्याकडे बघितलं आणि देवानी देवाच्या लेकरांच्यावर दया केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यहोशुआकडे बघितलं, देवानी इस्रायल देशावर दया केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज देखील त्या मोशेकडे बघून जसे दया केली, तसे अनेक संत लोक ज्यांच्या आपण मध्यस्थी मानतो. हालेलुया. त्या संत लोकांच्याकडे बघून, त्यांच्या पुण्याईकडे बघून परमेश्वर आपल्यावर दया करताय. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, या आशीर्वाद पुरा आपल्याला मिळावं म्हणून
तुम्ही दर दिवशी येशूला सांगा, येशू हे जे काही आहे हे माझं नाहीये, हे तुझं आहे, हे तुझं देश आहे, हे तुझा संपत्ती आहे, हे तू मला दिलेलं आहे, याचा मालक तू आहे. हालेलुया. अधून मधून देवाला आठवण करून द्यायचं, सर्व तुझंच आहे. हालेलुया. त्याच्या इच्छा जाणून त्या दिशेने आपण जावं, तसे आपली एक तयारी पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आता आपण स्तोत्र 85 मध्ये दुसरं वचन परत एकदा आपण देवाकडे बोलूया. उजवा हात वर करून, उजवा हात वर करून. हालेलुया. अंतकरणापासून शिष्टाच्या मागे या वचन आपण आता बोलूया. तू आपल्या लोकांच्या अनितीची क्षमा केली आहे, त्यांच्या सर्व पापांवर पांघरून घातले आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. जेव्हा कधी आपण देवाकडे दया मागतो, हालेलुया, परमेश्वर आपल्या पापाकडे न बघता आपण ज्याचं नाव घेतलेलं आहे त्याच्याकडे बघता आहे आणि आपल्यावर दया दृष्टीने पाहत आहे. Praise the Lord. हालेलुया. या दिवसांमध्ये आपण देवाचं वचन ऐकतो, देवाच्या वचनाकडे जेव्हा आपण कान देतो, तेव्हा परमेश्वराच्या पुत्राकडे, परमेश्वराने आपल्याला दिलेले संतांकडे बघून, हालेलुया, आपल्याला परत एकदा परमेश्वराच्या राज्यामध्ये जोडून घेणार, परमेश्वराच्या आनंदामध्ये परत एकदा आपल्याला सहभागी करून घेणार. हालेलुया. आता आपण हात जोडूया आणि आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभूचा गौरव आता आणि सदा सविता. मी नेहमी, माझं नाव जॉना डिसिल्वा, मी राहते पापडी येथे राहते. तर माझं साक्ष अशी आहे की मी नेहमी फादर बेनीचा व्हिडिओ बघत असते. त्यावेळेला फादर बेनीने सांगितलेलं की कोणाच्या तरी छातीच्या आणि पोटाच्या मध्ये काहीतरी होत होते. तर मी मी तर स्वीकारलं, ते मला बरं वाटलं आणि तसेच माझी ॲसिडिटीसुद्धा नाहीशी झाली. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते. तसेच माझा पाय इथून सर्व दुखत होता, तो सुद्धा बरा झाला. माझ्या इथं पाठीमधून सुद्धा गळा मारत होत्या, त्यासुद्धा बऱ्या झाल्या. मला चांगलं आरोग्य दिलं त्याबद्दल. आणि माझ्या हातावर इथे थोडीशी गाठ होती, ती सुद्धा गाठ मी प्रार्थना केली, त्याने ती गेली. त्याबद्दल परमेश्वराचे आणि मर्यादेचे आभार मानते. प्रभू तुम्हा बरोबर असो. मनक्याचा त्रास असलेल्या, कमरेच्या वरच्या भागामध्ये खूपच त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्म्याने आता बरे केलेलं आहे. स्त्रियांच्या संबंधातील आजारपणा, त्रास, तक्रार असलेल्या अनेक लोकांना ख्रिस्त परमेश्वर आता पूर्ण सुटका, बरेपणा देत आहे. कोणाला तरी शरीरामध्ये काही भागामध्ये संवेदना नव्हता, स्पर्श केला तरी कळणार नाही, लागलं तरी समजत नाही, अशा स्थितीतील काही लोकांना प्रभूने आता संवेदना आणि जाणीवाचे दान दिलेलं आहे. अपचनाचे त्रास निरंतर असलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. संत आंधनीचा भक्तिमय जीवन जगणारा एक कुटुंब आपल्यामध्ये आहे. पवित्र आत्मा त्या कुटुंबाला एक विशेष आशीर्वाद देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि
पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.